देशात पुणे महानगरपालिकेच्या आर्थिक धोरणांचा विचार जर केला तर पुणे महानगरपालिकेचं आर्थिक धोरण हे खूप मजबूत आहे। पण हीच पुणे महानगरपालिका गणेश मंडळांना एक नारळ देऊन सन्मान करते। विसर्जन मिरवणूक, महापालिकेचे धोरण आणि तसेच आगामी गणेशोत्सवाच्या काळातल्या सगळ्या ज्या बैठका यांची एक बैठक जी आहे ती आज पुणे महानगरपालिकेमध्ये पार पडली आणि या बैठकीला स्वतः महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि पुणे शहरातले सगळे प्रमुख गणेश मंडळ आहेत त्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी होते। माझ्या पाठीमागे आता हे सगळे जर आपण पाहिलेत तर पुणे शहरातल्या नामांकित गणेश मंडळांचे सगळे पदाधिकारी आणि अध्यक्ष आहेत। विविध मुद्दे खरं तर या सगळ्या संपूर्ण बैठकीत मांडले गेले, जे अगदी सुरक्षेचा प्रश्न असेल किंवा गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचा टायमिंग किंवा लक्ष्मी रोडहून जाणाऱ्या विसर्जन मिरवणुकांच्या गणेश मंडळांवर येणारा ताण, याबद्दल आपण सगळ्यांची चर्चा करणार आहोत एक एक करून। प्रमुख मुद्दा तुमच्या वतीने आजच्या बैठकीतला काय होता? प्रमुख मुद्दा आमचा हा होता की एक खिडकी जी योजना आहे त्या बाबतीत त्याची अंमलबजावणी होत नाही। दुसरी गोष्ट, ज्या महानगरपालिका सांगते की आता गणेशोत्सवाकरता 100 कोटी येणार आहेत असं त्यांनी सांगितलं राज्य सरकारकडून, ते 100 कोटी येणार आहेत त्याचं सविस्तर आम्ही जे गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांनी जे त्याला उत्तर विचारलं त्याच्यावर अजून काय महापालिकेने उत्तर दिलं नाही। कारण का ते जर 100 कोटींपैकी काही लाख रुपये जर तुम्ही गणेश मंडळांना दिले पुण्यातल्या तर त्याचा कुठेतरी थोडा हातभार लागेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याचं पण उत्तर मिळावं राज्य शासन आणि महानगरपालिकेकडनं। गणेश मंडळाचं खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काय गणेश मंडळाचं नाव आहे? मुख्य ज्या सगळ्या सूचना होत्या ज्या तुम्ही मांडल्यात महापालिकेच्याकडनं आणि यंत्रणेकडनं, असे कुठल्या जे महत्त्वाचे धोरणं आहेत की जे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये? माझा प्रमुख एवढाच मुद्दा होता की निर्बंध मुक्त या व्याख्याची मी व्याप्ती मागितली, पण याला त्यांनी कोणत्याच प्रकारचं उत्तर किंवा निर्णय दिला नाही। निर्बंध मुक्त म्हणजे काय? कारण का कार्यकर्त्यांना टाकण्यात येणारे गुन्हे, तुमचे नवीन नवीन कायदे, ज्याचीच व्याप्ती मी फक्त मागितली होती, त्या संदर्भात मला उत्तर मिळालं नाही। माझं नाव चंदन पाचंगे, मी गजानन मंडळ नारायणपेठ याचा काय मुद्दे आहेत? नमस्कार, माझं नाव धनंजय देशमुख, मी जय बजरंग मंडळाचा कार्यकर्ता। माझा मुद्दा मी सांगायचा म्हणजे लक्ष्मी रोडला मानाची मंडळ जी वेळ घेतात ती प्रचंड वेळ असते। त्याच्यामध्ये मानाचे 5-7 मंडळांना जो वेळ देतात म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत त्यांच्या मिरवणुका झाल्या, जेव्हा बाकीची जी मंडळ असतात सर्वसामान्य मंडळ त्यांना तेवढा टाईम मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या कष्टाचं तिथं चीज होत नाही गेले 2-3 महिने जे काय करतात ते। आणि दुसरा मुद्दा असा होता की जे गर्दी म्हणजे लाखोमध्ये पब्लिक येते, अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे पण लोक असतात, त्यांचे इथं कोयते वगैरे घेऊन फिरतात। तो मुद्दा आम्ही मांडला की त्याच्यावर तुम्ही उपाययोजना कराव्यात। बाकी मेट्रोच्या विषयीचे मुद्दे असतील, आता मंडईची पण मेट्रो चालू झाली, मागच्या वर्षी मंडईची मेट्रो चालू नव्हती, शिवाजीनगर पर्यंत मेट्रो चालू होती तरी प्रचंड गर्दी झाली होती मागच्या वर्षी, आणि यावेळी शनिवारी विसर्जन आहे त्यामुळं मंडईची मेट्रो चालू झाल्यामुळे गर्दीचा लोंढा प्रचंड वाढणार आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीत पण आपण उपाययोजना कराव्या असं आमचं सांगणं होतं। कुठले मुद्दे आहेत जे गणपती मंडळाचे प्रामुख्याने यंदाच्या वर्षी मांडले पाहिजे? मेट्रोचं मंडई स्टेशन नुकतंच चालू झालेलं आहे, त्या मंडई स्टेशनच्या बाजूला जी मोकळी जागा आहे तिथे पालिकेचा मान्यवरांसाठी सकाळी स्टेज लागला जातो, तर तो स्टेज घालण्यात येऊ नये जेणेकरून नंतर त्या स्टेजवर 5 मिनिटांवर कोणीही बसत नाही, तो स्टेज हा गर्दीला तसेच अडचणीचा होऊ शकतो, त्यामुळे हा मुख्य मुद्दा आहे। धीरज जगाटे आहेत भाजपचे शहराध्यक्ष, तुम्ही संपूर्ण मीटिंग अटेंड केलीत। शहराध्यक्षापूर्वी तुम्ही गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहात आणि नंतर तुमच्याकडे राजकीय जबाबदारी आल्यात, कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत जे जेणेकरून यंदाच्या गणेशोत्सवातले खरेच अधोरेखित केले पाहिजे? मी साने गुरुजी तरुण मंडळाचा अध्यक्ष या नात्याने आज बैठकीला बसलो होतो आणि मी माननीय आयुक्त असतील, पोलीस अधिकारी असतील यांना 2-3 प्रमुख जे विषय आहेत की जे सातत्याने दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी चर्चेत येतात, ते म्हणजे एकतर मिरवणुकांच्या संदर्भातला विषय असेल, दुसरं ढोल ताशा पथकांच्या संदर्भातला विषय असेल, तिसरं गणेशोत्सवात केले जाणारे देखावे आहेत, मंडप आहे, या सर्वच विषयामध्ये महानगरपालिकेचे जे खाली अधिकारी आहेत ते प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नकारात्मक भूमिका घेतात, कुणाची तरी तक्रार केली जाते, वर्तमानपत्र त्याला प्रसिद्धी देतात, ढोल ताशा पथकांवरती खटला भरू अशा बातम्या येतात। मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे। या राज्यातल्या सरकारने या उत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे। महापालिका आणि पोलीस यांचं कामच आहे
की हा उत्सव निर्विघ्नपणे झाला पाहिजे. निश्चितपणे तुम्ही जे मुद्दे मांडलेत आत्ता सभागृहात अत्यंत महत्त्वाचे मानले होते. तुमच्या गणेश मंडळाचं नाव काय आणि ज्या जबाबदाऱ्या तुम्हाला असं वाटतात त्या कुठल्या आहेत प्रामुख्याने? मी श्री संत ज्ञानेश्वर महाराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं आमच्या शिवाजीनगर भागातल्या मंडळांना जो काही जाताना त्रास होतो विसर्जन मिरवणुकींना त्याबाबतचा मी प्रश्न अधोरेखित केले. त्यानंतर मी सांगितले की परवानग्या ज्या आहेत त्या एक आठवडा अगोदरच आम्हाला जेव्हा गणपती गणेशोत्सव सुरू झाल्या तरी परवानग्या नसतात. कित्येक वेळेला आमच्याकडे येऊन अधिकारी आरेरावी करतात, आमचा मंडपाला त्रास दिला जातो, इतर विसर्जन मिरवणुकीमध्ये आम्हाला जाताना त्रास होतो, कित्येक वेळेला आम्हाला दाबलं जातं, कित्येक वेळेवरती लाठीचार्ज होतो किंवा हे होतं, तरी कार्यकर्ते त्या हे करत असतात. त्या यावर्षी त्या होणार नाहीत अशा प्रकारचे राज्योत्सव दिलेला आहे दर्जा, तर यावर्षी त्या होणार नाहीत आणि यावर्षी निर्विघ्नपणे ही गणेशोत्सव पार पडेल अशी मला काय मागणी? आमची एक मागणी आहे, लक्ष्मी रोडला प्रत्येक मंडळापुढं एक पथक हे वाजलं गेलं पाहिजे. एक पथक एक मंडळ ही योजना चालू व्हायला पाहिजे आणि दुसरी एक लाडका मंडळ योजना ही चालू व्हायला पाहिजे, जेणेकरून आता शासनाने जे दिलेले आहेत सरकारला पैसे त्याच्यानंतर लाडका मंडळ योजना कशासाठी, कारण का जे धर्मादायाला रजिस्टर मंडळ आहेत त्यांच्या खात्यात डायरेक्ट येतील. जशी लाडकी बहीणचे पैसे प्रत्येक खात्यात येतात तसे त्या मंडळाच्या खात्यात येतील आणि प्रत्येकाला पारदर्शक कारभार होईल आणि जेणेकरून त्या मंडळाला हातभार लागल. त्यांच्या पद्धतीने ते कसे वापरायचे कसे कार्य करायचे त्यांचे ते ठरवतील. दरवर्षी कुठले नवीन मुद्दे असतात तुमच्याकडे, यंदा कुठले? एक तर आमच्याकडे आकाश चिन्हाचा विषय आहे, कारण मागच्या वर्षी बऱ्याच मंडळांना नोटिसा मिळालेल्या आहे. तर आकाश चिन्हासाठी जी महानगरपालिकेने काय जी योजना असेल किंवा त्यांचा काय संदर्भ आहे किंवा विषय असेल त्यांनी तो मांडावा. दुसरी गोष्ट म्हणजे 10 दिवस उत्सव चांगल्या प्रकारे पार होतात, म्हणजे सगळे सुज्ञ नागरिक आहोत आपण. यावेळेस जे आहेत म्हणजे मुख्य जो असतो तो विसर्जन मिरवणूक असतो, कारण लक्ष्मी रोडला तुम्ही बघितलं की लक्ष्मी रोडचा खूप वाव होतो आणि विषय असा असतो की रात्री 12 फक्त 12च गणपती गेलेले असतात आणि पुढच्या 12 तासामध्ये जवळ पूर्ण गणपती विसर्जन होतात. तर हा न्याय आहे का अन्याय हा मी आता पोलीस प्रशासनाला विचारलेलं आहे, त्याबरोबर मी जे काय आता मंडळ आहे त्या मंडळांना विचारलेलं आहे. तर आमची एवढीच मागणी आहे की प्रत्येक मंडळाला लवकर जाऊन द्यावं, त्याचबरोबर रात्री 12 कमीत कमी 50 मंडळ गेली पाहिजे आणि त्याचबरोबर प्रत्येक मंडळाला टाईम लिमिट दिलं पाहिजे. शेवटचं काय मागणी आहे, कुठलं मंडळ आहे? नमस्कार, मी अनिकेत देशमाने, डेक्कनचा राजा नवचैतन्य मंडळ अध्यक्ष. आज प्रामुख्याने हीच मागणी मागितली इथं की जो भिडे पूल आहे नदीपात्रातला त्याचं अत्यंत चुकीच्या वेळेस काम चालू झालं आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, कारण अन्यथा आत्ताच ट्रॅफिकचा तिथं मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. खूप अडचण येत आहेत तिथं स्थानिक नागरिकांना आणि मेन रोडलाही. तर लवकरात लवकर ते काम संपवावं गणेश उत्सवाच्या आधी आणि तो रस्ता मोकळा करावा, जेणेकरून जे ट्रॅफिक होते ते ट्रॅफिक होणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आज आम्ही मंडळातर्फे तिथं काय मागणी? सत्ताधारी पक्षाचे नेते आमच्या सोबत आहे, त्यांनी जो निधी येणार आहे कार्यकर्त्यांना या गणेश उत्सवासाठी तो कोणत्या स्वरूपात येणार आहे आणि कसा यावा ह्याचं कार्यकर्त्यांनी योग्य मार्गदर्शन करावं. परेश खांडकेंनी जो मुद्दा मांडलेला की G20ला जसा हे झाला की डायरेक्ट सजावट झाली हे झाली, तशी कोणत्याही प्रकारची सजावट गणेश मंडळांना ह्याच्यात सहभागी करून त्यांचे निर्णय योग्य घ्यावेत, एक हाती निर्णय घ्यावे नाहीत असं आमची मागणी आहे. आपण बघू शकतो की गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून मानलं जातं आणि येणारा गणेश उत्सव हा सगळाच निर्विघ्न पारपणे पडावा अशी अपेक्षा या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आहेच सुद्धा. याबरोबरच यंत्रणांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे या निमित्ताने अधोरेखित होतीये. गणपती बाप्पा पुण्याहून आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.